राधिकाचं भलत्या वेळी भलतच असतं बाई. काय चुकीचं आहे तिचं? उगाच बोल लावायचा नाही तिला. चूक तुझी होती, तिला दोष देऊ नकोस. तुम्ही मलाच दोष द्या. मग काय चिडायची काय गरज होती? आणि आता वाद घालू नको, शांतपणे देवळात चल, नाही तर नवस पावायचं नाही. यार कुठे चालले हे? त्यांच्या मागे मागे जायला हवं. हाय प्रत्येक वेळेस आईचं का दरवेळेला मुलाची बाजू घ्यायची आहे त्यांना? पण यावेळेला चूक तर माझीच होती. राधिका एक मिनिट. प्रत्येक वेळेस चूक करतो आणि खापर तुझ्या नावाने फोडून मोकळा होतो. त्यावेळेला मात्र सगळं माझ्यावरती चाललं. राधिका आपल्याला सावध राहायला हवं. खूप हुशारीने त्याला ट्रॅप करायला हवं. ते काय करावं ना ते खरंच कळत नाहीये मला. आई तर इतक्या चिडल्या होत्या ना. आणि यांनी जेव्हा शन्याचा फोटो बघितला ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ओळख वगैरे असं काही नव्हतं. निर्विकार होता चेहरा. काही रिॲक्ट नाही झाले. खूप हुशार आहेत. इतक्या सहजासहजी हाती नाही लागणार. ते काय आता माझ्या मनामध्ये डाऊट आहे, पण ते एरवी असंच वागतात की जणू काही सगळं विसरलेत असंच वाटतं. हेच तर नाटक आहे त्याचं. हे बघ, तू खूप सावध राहा आणि त्याच्या विरोधात पुरावे गोळा कर. ते आपण हे जे करतोय ते सगळं बरोबर आहे ना? पण राधिका प्लीज, हे बघ, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. त्याचं खरं रूप आपल्याला सगळ्यांसमोर आणायचंय. बी ब्रेव्ह. नको काळजी करूस, मी आहे तुझ्या बाजूने. आई खरं काय खोटं काय चाललंय हे कधी थांबणार आहे खरंच काही कळत नाही. हे सगळं नाटक असेल आणि हे जर आपल्या मनाशी खेळत असतील ना तर हे लवकरात लवकर थांबवायला हवं. पण हे सगळं खरं असेल तर रेवती हे सगळं थांबायला हवं. ग तू मदत कर मला. कर काहीतरी. राधिका तू कितीही उड्या मार्ग, तुला नाही जमणार माझ्या लेवलचा विचार करायला. कारण काय ना, हा गुरुनाथ स्वतःचा डोकं लावतो, पण तू इतर 4 लोकांचं ऐकून उगीच माझी बरोबरी करायला बघतेस. नाही, तुला उपसवलं कुणी तर त्या रेवती ना. अरे त्या रेवतीला काय कळतंय? ती काय डावपेच शिकवणार आहे तुला? तुझा डाव तुझ्यावरच उलटवलाय मी राधिका. आता तर आईची नाराजी ओढून घेतलीस तू. तुझीच माणसं तुझ्याच विरोधात कशी जातील ते बघच तू. जेनीचा फोन. हा जेनी बोल. सर तुम्ही उचललाय का फोन? मॅम नाही मी काय तिचा सेक्रेटरी म्हणून आता काम करायला नाही सुरुवात केली. अगं ती काहीतरी कामात आहे. अच्छा. बोल ना, काही अर्जंट होतं का? येस ऍक्च्युली अर्जंट होतं. बट काय झालं? चाचरतेस काय? काही महत्वाचं बोलायचं होतं का? ऍक्च्युली सर ते मॅमला एक म्हणजे त्यांना रिमाइंड करायचं होतं काहीतरी. सांग ना मला. आज 2 वाजता बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग आहे. कंपनीच्या अजेंडावर डिस्कस करायचं होतं. तेच सांगायचं होतं मॅमला. अरे मग आता फार महत्वाचा निरोप आहे. इफ यू डोंट माइंड तुम्ही मॅमला सांगाल का? कारण हे अर्जंट आहे. म्हणजे जेनी, विदाउट एनी डाऊट एवढा महत्वाचा निरोप मी पोहोचवेनच ना तिच्यापर्यंत. हा, तू काही काळजी करू नकोस. मी तिला तुझा निरोप व्यवस्थित पोहोचवतो. ओके ओके सर, थँक्यू सो मच. ठेवू मी? ओके जेनी, बाय. बाय. अच्छा, म्हणजे राधिकाची आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे. काय हिचे फोन घ्यायला बसलो का इथे मी? आता कोणाच आहे? दादाच्या लँडलाईन वरून फोन आहे. दादा का फोन करत असेल? राधिका फोन उचल. हॅलो. हा राधिका, अगं मी वहिनी बोलतीये. तुझा दादा ना औरंगाबादला गेलाय. त्यांचा फोन लागत नाहीये आणि इथे सुजयला बरं नाहीये ग. ताप भरलाय त्याला. उतरतच नाहीये. 104 ताप आहे ग त्याला. काय करू मी? म्हणून तुला फोन करत होते. हॅलो 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 राधिका. हा मॅडम, मी रघु बोलतोय. कोण रघु? मी रघु, त्यांच्या म्हणजे यांच्या मॅडमच्या ऑफिस मध्ये पिऊन म्हणून काम करतो मी. मग तुमच्या मॅडम ना फोन द्या. मॅडम काही नाही, मी गजानन महाराजांची शपथ, मी दिला असता फोन त्यांना. पण आता काय ना, ते एका महत्वाच्या मीटिंग मध्ये, तर आता त्यांना मला देता नाही येणार फोन.
पण मी त्यांना सांगतो ना तुमचा फोन आला होता, म्हणजे ते 2च्या आसपास फ्री होतीलच त्यातनं. हो का? मीटिंग मध्ये आहे का? फारच बिझी आहे बाबा ही हल्ली. काय समजते कोणाच ठेव. काही म्हणालात का मॅडम? तुम्ही फोन ठेवा हो, तुम्हाला काही नाही म्हंटल. मी करते 2 नंतर फोन. ओके मॅडम, ओके, मी सांगतो त्यांना मॅडम. हा, अच्छा, सुजयला बरं नाहीये काय? चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता राधिका तू बघच मी काय करतो. डिलीट करतो. अगं राधिका, हे तू नव्हतीस तर फोन वाचला. जेनीचा फोन होता. काहीतरी महत्वाची मीटिंग याचा निरोप तुला द्यायला सांगितलं. जेनीनं कामाच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर आहे. पर्टिक्युलर म्हणजे काय? ती म्हणजे एकदम हेच आहे, कॅल्क्युलेटर आहे आणि कॅलेंडर सुद्धा. नाही, मी काम केलं ना त्याच्याबरोबर. हा, सो तोच महत्वाचा म्हणजे मीटिंग असल्याचा निरोप द्यायचा होता तुला, तर माहिती असू दे. हा, थँक्यू. मला काय लुक देतेस राधिका? तुला तुझ्या वहिनीची नाराजी कशी सहन करावी लागेल आता बघच. बापा देवा, तुला आम्ही नवस केला आहे. तुझा नवस आम्ही फेडू. रोज तुझ्या दर्शनाला येऊ. बस एवढी विनंती मान्य कर देवा. माय राधिका आणि गुरु पुन्हा एकत्र येऊ देत. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. एवढी आमची विनंती मान्य कर देवा. तुझ्या दर्शनाला येऊ आम्ही. माझ्याकडे का पाहतात? बोला ना. तू केली ना अप्लिकेशन, मग मी काय बोलू? असं काहून बोलत आहात तुम्ही? बोला ना, सांगा ना, प्रार्थना करा ना. देवा, तू सगळं जाणतोस. ज्याच्यासाठी जे जे योग्य आहे ते होऊन जाऊ देत. काय झालं? काही नाही, मी आय एम इन टेन्शन. नाही नाही नाही, मी इन टेन्शन. हा, गुड आयडिया. मी इन टेन्शन. हॅशटॅग लोनली. हॅशटॅग एक मिनिट, पण कसलं टेन्शन? मम्मा, आता केड्या तिकडे गेलाय, पण तो नीट इन्फॉर्मेशन आणेल ना सगळी? हो यार, त्यांनी करेक्ट इन्फॉर्मेशन आणायला पाहिजे, नाही तर आपला प्लॅन फसून जाईल. त्याला फोन लाव. ओके. लागला. नाही, फोन नाही लागत आहे. नाही लागत, परत लाव. लागला. येते गुरुजी. नवस. गुरुजी नमस्कार. बोला. ते आई बाबा. माझे आई बाबा गावाला असतात. तुमचे नाही हो, माझ्या मित्राचे आई बाबा जे आत होते ना आता, ते रोज येतात देवळात. हो, आता काही दिवस रोजच येतील हो. त्यांनी देवाला नवस बोललाय. म्हणजे उद्या पण ह्याच वेळी येतील का? अहो, मी गुरुजी आहे, ज्योतिषी नाही ना. अहो, म्हणजे मी विचारतोय की रोज याच वेळेस येतात का इथे? सर्वसाधारणपणे ह्याच वेळ येतात. पण का हो? ते काही नाही, मी जा, तुम्ही जा. कमाल आहे. कमाल कसली द्या. हा, हॅलो. हा, केड्या, अरे वेर आर यू? तुझा फोन नॉट रिचेबल येतोय. इडियट केड्या, फोन बंद करून ठेवलास का? अरे बंद नव्हता फोन, इकडे देवळात रेंज नसेल नीट. तुझी इडियट, तुला मी गॅरीच्या आई बाबांवर लक्ष ठेवायला सांगितलं, नजर ठेवायला सांगितली. तू देवळात कशाला गेलास? तेच आले होते देवळात, त्यांच्याच मागे आलो इथे. व्हॉट? ऑरेंजेस आता ह्या वेळेला देवळात काय करतायत? त्यांनी कुठला तरी नवस बोललाय म्हणे, आणि ते साधारणतः याच वेळी देवळात येतात रोज. मम्मा, साधारणतः विच गॉड? साधारणतः इज ना शनू बेबी. मम्मा, तिला गप्पा बसवा तिला. अहो, इथे उन्हात अनात वणवण फिरून जासूसी करून माझी वाट लागली आहे. तुम्ही तिला मराठी शिकवा बरं. केड्या, तू जास्त बोलू नकोस हा. मम्मा, बघ ना कसं बोलतोय. केड्या, खबरदार माझ्या शनू बेबीला काय बोललास तर. अरे मग काय करू? तुम्ही तिला सांगा, तू गप्पा बस, काहीच बोलायचं नाही तू. माझं ऐक. ते रोज इथे येतात साधारणतः याच वेळेस. बाकी सगळं मी घरी येऊन सांगतो. ओके, बाय. कसं ॲरोगंटली बोलला बघितलंस ना? बोलू दे. एकदा का आपला प्लॅन सक्सेसफुल झाला ना की याला अद्दल घडवू आपण.
पण मग आपला प्लॅन सक्सेसफुल होईल ना? होईल होईल शनू बेबी. एकदा का गॅरीला आठवायला लागला ना की तू त्याची बायको आहेस. 33 करोड कुठे लपून ठेवलेत की बघ. आपण मग काय करू, ते 33 करोड घेऊन रफू चक्कर होऊन जाऊ. मग ह्या गॅरीला आणि केड्याला चांगली अद्दल घडवू बघ. हॅपी हॅपी मी आणि शनू बेबी. ओके, मग आता मला काय वाटतं की आपण ज्या हेतूने इथे जमलेलो आहोत त्या सेमिनारचा उद्देश काय आहे हे राधिकाने आधी स्पष्ट करावं आणि मग प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. चालेल मॅम. हे बघा, हेतू सांगण्यात वेळ वाया जाईल असं मला वाटतंय. हेतू काय सगळ्यांना माहितीच आहे ना. कंपनी प्रॉफिट मध्ये कशी येईल हाच एकमेव हेतू असू शकतो ना. हो बरोबर आहे. प्रॉफिट तर आपल्याला हवंच आहे. तेच आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचं नियोजन करायला लागेल. प्रामुख्याने कामाचं, पैशाचं आणि वेळेचं. त्यासाठीच आज आपण इथे जमलोय. मला असं वाटतं की त्या त्या प्रोजेक्टच्या संदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक टीमला, प्रत्येक टीम मेंबरला या सर्व गोष्टींची माहिती असायला पाहिजे. म्हणूनच आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलंय. ते प्रेझेंटेशन तुम्हालाही दाखवतो. हे सगळं भारतातल्या मार्केटिंग बद्दल झालं. त्यात विशेष असं काहीच नाहीये. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? हो, आपण त्यासाठी सुद्धा एक प्रेझेंटेशन तयार केलं. पण इंटरनॅशनल मार्केटसाठी जे क्लायंट आले होते ते तर तसेच परत गेले. हो ना. आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही ती मीटिंग पण अटेंड केली नाही. तुम्ही ती मीटिंग चुकवल्यामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं मॅडम. पुन्हा असं होऊ नये याची काळजी घ्या. हो, आपण त्या कंपनी बरोबर पुन्हा मीटिंग करतोय. त्यासाठी अपॉइंटमेंट घेतलीये आणि आमचा प्रयत्न असेल की हे प्रोजेक्ट आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये निश्चित नेऊ. प्रेझेंटेशन कडे वळू. अरे यार, किड्या कुठे राहिला यार मम्मा? आता म्हणला होता की घरी येऊन सगळं सांगतो म्हणून. जिकडे तिकडे उशीर याला, जिकडे तिकडे उशीर. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा पण ह्याला उशीरच झाला असणार. मम्मा मम्मा अगं देवळात अक्कल नाही वाटत, प्रसाद वाटतात. प्रसाद. सोनू बेबी पाहिजे, असंच पाहिजे. कसे पाहिजे? कसं पाहिजे काय? माझी अक्कल काढत होतात ना, तुमच्या मुलीने तिची अक्कल दाखवली. छटापा गेड्या, तुला इतका उशीर का झाला सांग? अहो मी माणूस आहे, घोडा नाही. तबडक तबडक लगेच घरी पोचायला. त्याला टेबलेट घोड्यावर नाही यायला सांगितलंच नव्हतं. रिक्षाने यायचं ना. रिक्षासाठी पैसे होते का माझ्याकडे? हा, मग माझी टॅक्स वापरायची ना. भैया 2 मिनिट रुको, 5 मिनिट में आई. आता ही आयडिया चालत नाही. सगळ्या रिक्षेवाल्यांना माहितीये ही बाई अब्बीचाई म्हणते आणि कब्बीच येत नाही म्हणून. अहो तुमच्यामुळे आपल्या एरियात रिक्षेवाले यायला तयार होत नाही. माहितीये का तुम्हाला? हो काय? हो एकतर मी पायी आलो, माझे पाय दुखतायत. पाणी विचारायचं सोडून माझी अक्कल काढताय तुम्ही दोघी. सॉरी हा पाणी आण जा. केल्या ये बस बाळा, बस. दमला ना माझा बाळ. बस रे बाळा, बस. हा, तुला पाणी घेऊन येते शानू बेबी. आण ग पाणी. हळू. नेलपेंट लावलंय रे.
बस बस खूप झालं. आता सांग काय झालं. अहो ती गुरुचे आई बाबा आहेत ना, ते रोज जात आहेत तिथे देवळात. त्या गुरुच्या आईने काहीतरी नवस बोललाय राधिका आणि गुरुचा पॅचअप होण्यासाठी. ते उद्याही जाणार आहेत. आणि हो, ते 1 ते 2च्या सुमारास येतात असं तिथले गुरुजी म्हणाले. अच्छा, म्हणजे हीच ती वेळ, हाच तो क्षण. 1 ते 2 ही वेळ आहे ते देवळात जाण्याची. म्हणजे तिकडे जाऊन आपण त्यांना गाठायचं. करेक्ट. येस, म्हणजे राधिका जाईल ऑफिसला, ते दोघं जातील देवळात. देवळात जाऊन आपण त्यांना अडवून ठेवायचं. तोपर्यंत शनू बेबी गॅरीला जाऊन भेटेल आणि गॅरीला सगळी जुनी आठवण करून देईल. त्याला भूतकाळात नेईल. म्हणजे त्यांची दोघांची पहिली भेट ते 33 करोड. ओके ओके. ये सगळे सुटले. ए 1 मिनिट एक पॉइंट आहे मम्मा. काय? अरे यार, एवढं सगळं करून जर गॅरीला काही आठवलंच नाही तर. आला फोन आला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? हा, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. आपण कोण? गुरुनाथ, मी वहिनी बोलतेय. वहिनी? हा हा हा. अहो, राधिका आहे का तिथे? नाही हो, ती ऑफिसला गेली आहे जरा. अहो, ते माहितीये हो मला, ती ऑफिसला गेलीये. मी ऑफिसमध्ये फोन केला होता सकाळी तिच्या मोबाईलवर. तो कोण रघु का कोण, त्यानं फोन उचलला. म्हणाला मॅडम बिझी आहेत, मीटिंग मध्ये 2 वाजता संपेल मीटिंग. म्हणून मी 2 वाजता फोन केला तर मॅडम फोनच उचलत नाहीयेत. मीटिंग संपली नाहीये का अजून तिची? अच्छा, हो का? 2ला फ्री होणार होती का? म्हणजे मीटिंग 2ला संपणार होती का त्यांची? असेल काहीतरी मागे पुढे झालं असेल. अहो, पण आपल्याला कुणाचा तरी फोन येतोय एवढं सुद्धा कळत नसेल का राधिकाला? नाही, नसेल कळलं. आता कामाच्या गडबडीमध्ये नाही कळत ना बऱ्याचदा. आता कधी फ्री होणार आहे ती, तुम्हाला काही माहितीये का? नाही हो, मला काही कल्पना नाही कधी फ्री होणार. आता ती कामं तर माहिती आहेत ना. पण काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे टेन्शन मध्ये वाटतंय? नाही, मी ते राधिकाशीच बोलेन. वहिनी, काय झालंय? काय अशी चिडचिड का करताय? हा, म्हणजे राधिकाला सांगितलं काय, मला सांगितलं काय, एकच गोष्ट ना. सांगा ना मला. हो, तुम्ही माझा निरोप द्याल? मला काय पडली आमची. जास्त शहाणपणा करते. हॅलो, काय म्हणालात का तुम्ही? नाही, मी म्हटलं वहिनी, ते तुम्ही वहिनी आहात ना आमच्या, तर काळजी वाटते म्हणून विचारतोय, बाकी काही नाही. हे बघा गुरुनाथ, उगाच खोटं गोड बोलू नका तुम्ही. नाही म्हणजे तुमचं हे असलं बोलणं याआधी बघितलंय मी. आता मी काय म्हणतोय, मला काय झालं सांगाल का? हा, म्हणजे काही प्रॉब्लेमला सोल्युशन काढता आलं तर आपण काढू ना. काय झालं मला सांगा जरा. आता काय सांगू, तुमच्या राधिकाचा दादा इथे नाहीये, त्याचा फोन लागत नाहीये आणि ही फोन उचलत नाहीये. माझ्या मुलाला बरं नाहीये, ताप भरलाय त्याला, म्हणून फोन करत होते मी. ओ, सुजयला ताप आलाय का? हो, सगळे उपाय करून बघितले मी, सगळे घरगुती उपाय. घरात होत्या त्या गोळ्या दिल्या. मला फार काळजी वाटते हो त्याची. आता त्याला कुठं नेऊ? अरे बापरे. नाही, मी काय म्हणतो, मग अशा वेळेला डॉक्टरकडे न्यायचं ना वहिनी. हो का? बरोबर आहे. पण अशी थेरस उचायला पैसे असावे लागतात ना. आणि कुणाची तरी सोबत नको का? मी एकटी कुठं घेऊन जाऊ त्याला? म्हणून म्हणलं ही राधिका येईल बरोबर. काय वहिनी, कमाल करता तुम्ही. अशा वेळेला मला नाही का फोन करायचा तुम्ही? म्हणजे तुम्ही येणार का माझ्या बरोबर? हा, अहो सुजयला बरं नाहीये तर मी आलो असतो ना. एक काम करा, मी आत्ता येतो. हा, आता आपण लगेच सुजयला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. ओके? अहो पण तुम्ही म्हणजे वहिनी, आता बस, मला काही ऐकायचं नाही. आता सुजयला डॉक्टरकडे नेणं महत्वाचं आहे ना. मी आत्ताच्या आत्ता येतो, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे? आलोच हा मी. बरं, या तुम्ही. वहिनी, मी तुमची नाही, तुम्हीच माझी मदत करताय.